जोड देणारे राजकारण, समाजकारण, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, कृषी, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात आपल्या दैदिप्यमान कर्तृत्वाची माहोर उठवणारे कृतीप्रवण व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, आमच्या सर्व लाडक्या बहिणींचे लाडके दादा माननीय आदरणीय अजितदादा पवार. निवेदक लाडकी बहीण होती म्हणून गप्पा बसलो, नाही तर मी लगेच भाषण सुरू केलं. माझ्या आता सुटकाच नाही दादा. निवेदक तू महिला होती म्हणून मी गप्पा बसलो, पुरुष असतात तर त्याला एका मिनिटात घात केला असता. धन्यवाद. माझ्या विधिमंडळातील माझे सहकारी अर्जुनरावजी खोतकर, तसंच आमचे विक्रम काळे, सतीश चव्हाण, इथं उपस्थित असणारे राजेश टोपे, तोताराम कायंदे, अरविंदराव चव्हाण, भास्करराव आबा दानवे, भास्करराव आंबेकर, राजेश राऊत, बबलू शेठ चौधरी, बद्रीभाऊ बाळे, राजेंद्र राख, विष्णुभाऊ पाचफुले, विनोद कांबळे, आजच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान्य उपस्थिती ज्यांनी दाखवली, सन्मान्य अतिथी आमच्या नाशिक पदवीचे लोकप्रतिनिधी सत्यजित तांबे, डॉक्टर संजय राख, डॉक्टर MB सानप, अनेक राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे मान्यवर इथं उपस्थित आहेत. विविध राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सगळे सन्मान्य सहकारी, ज्यांनी हे संयोजन केलं ते मनोज कायंदे, श्रीमती नंदाताई कायंदे, ॲडव्होकेट नाझीर काझी, आज विशेषतः देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, बुलढाणा, माझा जालना या सगळ्या परिसरातनं आमच्या डॉक्टर राजीव डोईफोडे, डॉक्टर वर्षा डोईफोडे, डॉक्टर गणेश कानडे, सविताताई कानडे, डॉक्टर मनीष देशमुख, अंजलीताई देशमुख, विजय जाधव, ललित गीते, विठ्ठल जाधव, श्रीकांत सपकाळ यांनी आपल्याला सगळ्यांना निमंत्रित केले आहे. ते सगळे मान्यवर, त्यांचे परिवारातले प्रमुख दौलतराव डोईफोडे, इंदुबाई डोईफोडे, गजानन जायभाये, कालिंदाताई जायभाये, श्रीमती सुशीला कानडे, भरतराव देशमुख, सौभाग्यवती इंदुबाई देशमुख, या डोईफोडे, कानडे, देशमुख, जाधव, गीते, सपकाळ परिवारातील उपस्थित असणारे सगळे त्यांचे नातेवाईक, आज डॉक्टरांच्या ह्या एक माझ्या जालना शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी एक चांगल्या प्रकारची वास्तू आधार हॉस्पिटलच्या निमित्तानं इथं उभी राहिलेली आहे. ते त्यांना शुभेच्छा देण्याच्या करता डॉक्टरांचे असलेले जिव्हाळ्याचे संबंध त्याच्या एका चांगल्या कार्यक्रमाला इथं उपस्थित दाखवल्याबद्दल उपस्थित असणारे सर्वच मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, तर हा कार्यक्रम माझा 18 तारखेला ठरलेला होता. 18 तारखेला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिबिर संभाजीनगरला ठरवलेलं होतं. आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं, परंतु काही कारणांनी जागा काही आम्हाला पाहिजे तशी मिळेना आणि सगळ्यांची 2 दिवसाचं असल्यामुळे सोय होईना, म्हणून ते शिबिर आम्ही आपल्या शिर्डीला, सबुरी, श्रद्धा त्या भागामध्ये साईबाबांच्या परिसरामध्ये आम्ही शिफ्ट केलं. आणि मनोजनी माझ्याकडनं आधीच तारीख घेतलेली होती की माझे बंधूंचे एक आधार नावाने हॉस्पिटल, एक दिमागदार तिथं सुरू होतंय, ICU सेंटर, इतके दिवस 11 वर्ष ते इतर ठिकाणी ज्याचा उल्लेख माझ्या आधीच्या वक्त्यांनी केला तिथं भरत होतं, परंतु एक 5000 स्क्वेअर फीटची जागा घेऊन खूप चांगल्या प्रकारच्या सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न आणि उत्तम प्रकारे आरोग्य माझ्या जालनाकरांचं, माझ्या बुलढाणाकरांचं कसं ठेवता येईल किंवा त्यात आधार हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंट लोकांचं कसं ठेवता येईल त्याकरता दौलतराव डोईफोडे आणि डॉक्टर डोईफोडे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. अलीकडे अशा प्रकारचे खूप हॉस्पिटल उभे राहतात, अनेक डॉक्टर एकत्र येतात आणि त्याच्यातनं उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करत असतात. तोच दृष्टिकोन ठेवला. इथं मेडिकल शॉप पण विजय जाधव, ललित गीतेंचं खाली आहे. इथं पॅथॉलॉजी लॅब पण विठ्ठल जाधव, श्रीकांत सपकाळांची आहे. साधारण इथं आल्यानंतर व्यक्तीला कुठल्याही गोष्टी करता दुसरीकडे जायला लागू नये
जर काही लॅबमध्ये त्या ठिकाणी काही टेस्ट करायचे असतील तर तिथं त्या करता याव्यात, मेडिकल शॉपमध्ये पाहिजे ती औषधं त्यांना उपलब्ध व्हावी आणि उपचार अतिशय उत्तम पद्धतीनं करण्याचं काम हे सगळेजण डॉक्टर मान्यवर करतायत। आणि त्याच्यामुळं ज्यावेळेस अशा पद्धतीनं काही जण पुढाकार घेऊन पुढे येतात त्यावेळेस त्यांना जाऊन शुभेच्छा द्याव्यात। आणि विशेषतः मी आज इथं आलो तो मनोज कायंदेच्या आग्रहाखातर आलो, कारण नाझीर काझींनी राजकीय जीवनामध्ये अनेक चढउतार येत असतात। कधी कधी आपले अंदाज चुकतात, कधी अंदाज बरोबर येतात। लोकसभेच्या निमित्तानं आमचे महायुतीचे अंदाज चुकले, लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे अंदाज चुकले। शेवटी जनता जनार्दन सर्वस्व असते। ते ठीक आहे, काही जणांना सांगता येतं की बाबा ईव्हीएमनी हे दाखवलं, अरे लोकसभेला विजय झाला तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं काय, आणि विधानसभेला पराभव झाला की ईव्हीएम बिघडलं काय? हे जे काही आहे, आपल्या महाराष्ट्रातली भारतातली जनता एवढी हुशार आहे की कुणाला कधी थांबवायचं आणि कुणाला कधी पुढे पाठवायचं हे अतिशय अनेक चढ उतार बघा ना, गेल्या अनेक वर्षातले बघा। अनेक मान्यवरांची मी नावं घेत नाही, परंतु देश पातळीवरचे ज्यांचा करिश्मा असणाऱ्या लीडरांच्या बाबतीमध्ये देखील आपण जर नजर टाकली तर आपल्याला ती गोष्ट पाहायला मिळेल। मला या गोष्टीची जाणीव आहे की इथं हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा स्थलांतराचा कार्यक्रम आहे। मगाशी बोलत असताना महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या बद्दल सांगण्यात आलं। प्रकाश आंबेडकरकडे आमच्याच कोल्हापूरचे प्रतिनिधित्व करणारे त्यांच्याकडे हे विभाग देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदेंनी आम्ही सोपवलेला आहे। आज अर्जुनराव खोतकर ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतायत ते त्याच पक्षाचे आमचे मंत्री आहेत आणि अर्जुनरावांचा स्वतःचा मतदारसंघ आहे। त्याच्यामुळं अर्जुनरावांनी आत्ताच त्याचा सुतोवाच केला, मी देखील प्रकाश बोली। आणि इथं महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये या हॉस्पिटलचा समावेश करण्याच्या करता अर्जुनराव तर नक्कीच पद्धतीने यशस्वी होतील, परंतु आम्ही पण सगळेजण तशा प्रकारे प्रकाशरावांना सांगू। अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात। देऊळगाव राजा असेल, सिंदखेड राजा असेल, देऊळगाव राजा परिसरातनं आलेले आमचे डॉक्टर डोईफोडे हे मुंबईला काय जातात, मुंबईमध्ये काय काम करतात, त्यांच्या वर्षाताई पत्नी ह्या पण तिथं मुंबईमध्ये काम करतात, परंतु काही काही लोकांना आपला परिसर तिथं यावं असं वाटतं, ओढ लागते। मी ज्या पुण्याचं प्रतिनिधित्व करतो ते पुण्यातले इतकी मुलं मुली परदेशात तुम्हाला पाहायला मिळतील, ते परदेशामध्ये जाऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं तिथं काम करत असतात, मेरिट मधले असतात। पण इथं मात्र डॉक्टरांनी आपण आपल्या भागामध्ये जावं, तसं जरी देऊळगाव राजा इथनं जवळच असलं तरी जालन्यासारख्या ठिकाणी थांबून जालन्यातल्या पण माझ्या बांधवांना मला मदत करता आली पाहिजे, बुलढाणा जिल्ह्यातल्या पण माझ्या सहकाऱ्यांना मदत करता आली पाहिजे, अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवून 11 वर्षापूर्वी सुरू केलेलं काम आणि त्याच्यानंतर एक चांगल्या प्रकारची वास्तू, कारण याच्यात रोज बदल होतात, नवीन नवीन संशोधन त्या ठिकाणी होत असतं, नवीन नवीन आजार येत असतात। कधी तुम्हाला मला माहिती होतं की कोरोना सारखा आजार येणार आहे आणि जबरदस्त किंमत आपल्या जगाला मोजावी लागणार आहे आणि त्याच्यातनं जीवाभावाचे अनेक प्रकारे आपल्याला सोडून जाणार आहेत। त्याच्यावर पण जे काही उपचार आपण घेतले, मग काहींनी लसी घेतल्या, काहींनी त्या ठिकाणी इंजेक्शन घेतली, त्या संदर्भामध्ये ती इंजेक्शन पण त्या योग्यतेची त्या आजाराला योग्य होती। आता म्हणतात की त्या आजाराला रेमडेसिवीर योग्यच नव्हतं, पण लोकांनी आजारातनं बाहेर पडण्याच्या करता रेमडेसिवीर करता देखील वशिला लावावे लागले की आम्हाला द्या, आम्हाला द्या, आमच्या घरात झालाय कोरोना, आणि त्या रेमडेसिवीर घेतल्यानंतर त्याचे आज दुर्गमी परिणाम जर बघितलं तर आपल्याला अनेकांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळत आहेत। त्या बाबतीत माझ्यापेक्षा वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम पद्धतीनं काम करत असणारे सगळे आमचे डॉक्टर मंडळी जास्त अधिकारवाणीनं त्याबद्दल सांगू इच्छिते। आज ह्या कार्यक्रमाचं निमित्त साधून काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न माझ्या आधीच्या वक्त्यांनी तो उपस्थित केलेले। अर्जुनराव खोतकरांनी सांगितलं की बाबा आम्ही नाथसागरला तिपासून पार बाबळी बॅरेज पर्यंत सगळ्या गोदाकाठला बॅरेजेस करण्याचा निर्णय घेतला। विलासराव मुख्यमंत्री होते, मी जलसंपदा मंत्री होतो।
मित्रांनो, एखादं काम घेतल्यानंतर आरोप हो न हो काम चांगलं करायचं, दर्जेदार करायचं आणि तशा पद्धतीनं बॅरेजेसचं काम आम्ही करून दाखवलं. आज तुम्ही बघा ते बॅरेजेस किती उत्तम पद्धतीने धरणं असल्यासारखंच आहे, परंतु अतिशय चांगल्या प्रकारे बॅरेजेस झाले. पण त्याची राजकीय किंमत मी मोजली, माझी कारण नसताना बदनामी त्यामध्ये झाली, परंतु ती सिद्ध होण्याच्या करता 2009-10चा आरोप आता 15-25 झाले, 15 वर्ष गेली आणि त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या इन्क्वायऱ्या झाल्या, परंतु जो मानसिक त्रास होतो तो ज्याचा त्यालाच कळत असतो. बाकीचे मात्र बातम्या देण्याचं काम आणि त्या ठिकाणी मीडिया मध्ये देखील एखाद्याची बदनामी होण्याचं काम त्या बाबतीमध्ये चाललेलं असतं. ठीक आहे, राजकीय जीवनामध्ये येत असताना ह्या सगळ्याची किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे हे गृहीत धरूनच आम्ही राजकारणामध्ये येत असतो. फक्त आपली भूमिका स्वच्छ असली पाहिजे, आपण कुठं तिथं मिंद कुणाचं नसलं पाहिजे. आज अर्जुनरावांनी सकाळी मी घरी गेलेलो होतो, त्यांनी सांगितलं की दादा हे आमचे जुने केटीवेअर आहेत, त्याचं बॅरेजमध्ये रूपांतर करा. काही बाबतीमध्ये आम्ही तशा पद्धतीने प्रयत्न केला, तो सक्सेस झाला. त्यामध्ये जरा खर्च येतो, परंतु अर्जुनराव आपण त्या ठिकाणी बसू, कारण ह्यावेळेस खाते 43 पैकी 42 लोक मंत्री झालेले असल्यावर खात्यामध्ये बरेचसे थोडस असे विभाग करावे लागले. माझ्या माहितीप्रमाणे MKVDC आणि GMIDC हे दोन विभाग, दोन महामंडळ राधाकृष्ण विखे पाटलांकडे आले आणि TIDC, KIDC आणि त्या ठिकाणी VIDC हे आमच्या गिरीश महाजनकडे. विखे पाटलांना सांगून मी पण तुम्ही मला आठवण करा, तुम्ही GSTच्या बद्दलची तर बैठक मला कॉर्पोरेशनच्या बद्दलची लावायला सांगितली, मी त्याच्यावर रिमार्क मारलाय. आज दुपारपासूनच मी इथनं गेल्यानंतर उद्याचा मार्च मधला अर्थसंकल्प सादर करायचा असल्यामुळं माझी पद्धत असते की विभाग वाईज चर्चा त्या मंत्र्यांची सचिवांच्या बरोबर करायची आणि नंतर तो अर्थसंकल्प सादर करायचा. त्या कामाला मी आज दुपारपासून सुरुवात करणार आहे. पहिली मीटिंग मला वाटतं 4 वाजता आहे, त्याच्या हा कार्यक्रम संपल्यानंतर मी मुंबईला जाईल आणि त्याची सुरुवात करेन. पण ह्याच्यातून मी तिथं रिमार्क लिहिलेला आहे, GST कमिशनर आणि संबंधित अधिकारी कदाचित त्याच्यामध्ये गोविंदराज पण लागतील किंवा असीम गुप्ता पण लागतील, ते OP गुप्ता पण लागेल. त्यांना बोलून अर्जुनराव तुम्ही मी तुमच्या आयुक्ताची गरज असेल तर आयुक्त आपण बसू, नाही तर त्याला VC घेऊ आणि त्या पद्धतीनं कामं मार्गी लावू. त्याबद्दल आपण काळजी करू नका. दुसरी गोष्ट आज मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, अर्जुनराव तुम्हाला, मनोज तुला, काही सहकारी मित्रांना आठवत असेल, सत्यजित तरी छोटा नव्हता प्राईम मिनिस्टरच्या ह्याला नव्हता. अरे विक्रम तू होता, विक्रमचा प्रश्न विचारायचा प्रयत्न करतो, सतीश नव्हता. काय झालं, आम्ही सगळेजण प्रचंड संख्येने राज्याच्या इतिहासामध्ये 237 पर्यंत आकडा कधी पोहोचला नव्हता, तो आकडा जनता जनार्दनांनी पोहोचवला. फार जबाबदारी देवेंद्रजी, मी आणि एकनाथराव शिंदेची आणि आमची सगळी आमदारांची टीम आहे, मंत्र्यांची टीम आहे, त्यांच्यावर वाढलेली. आणि आम्हाला निश्चितपणे एक प्रशासनावर आमची पकड आहे, आम्ही म्हणतो म्हणून नाही, परंतु आम्हालाही माहिती. त्यामध्ये एकंदरीतच मगाशी इथं बोलत होते की असं बारामती शहर, तसं बारामती शहर, देशातली का राज्यातली पंचायत समिती बघण्यासारखी, ते असं तसं उभं राहत नाही. त्याला जीव ओतून काम करावं लागतं, त्याला पहाटे 5ला उठून 6ला कामाला लागावं लागतं. त्यामध्ये किती जण येतात. परवा मी प्राईम मिनिस्टरला, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, प्राईम मिनिस्टर, आमचे चंद्रशेखर बावनकुळे, आम्ही स्टेजवर होतो आणि सगळे समोर बसलेले होते आणि पंतप्रधानांनी सांगितलं मला महायुतीच्या सगळ्या आमदारांच्या बरोबर 3 तास घालवायचे. आम्हालाही कळलं ना की पंतप्रधानांच्या बरोबर 3 तास जेवणासहित, जेवण पण आमच्या बरोबरच असं. आणि काय आता भाषणं करायची का काय करायचंय काय, परंतु त्यांनी एक चर्चेला सुरुवात केली आणि देशाचा 140 कोटी जनतेचा नेता हे अशा पद्धतीनं, एक घरगुती पद्धतीनं त्यांनी सांगताना सगळ्या आमदारांना सांगितलं महायुतीच्या, तेव्हा का महायुतीच्या सगळ्या सहकाऱ्यांनी कुठेही गेल्यानंतर
राष्ट्रवादीच्यांनी आमच्या शिवसेनेच्या घरी गेलं पाहिजे, तिथलं भाजपाकडे गेलं पाहिजे, भाजपचा नेता आला तर त्यांनी राष्ट्रवादीकडे ह्याच्याकडे गेलं पाहिजे आणि त्याच्यातनं एक जवळीक वाढते, त्याच्यातनं जे काही अंतर असतं ते अंतर कमी होतं आणि त्याच्यातून कामाला एक गती मिळू शकते, विचार एकमेकाचे कळतात आणि त्याच्यावर मी काल इतकं माझं बिझी शेड्यूल होतं तरी मी साधारण 3 वाजता तुमच्या जालन्यात आलो आणि सकाळी 7-7:30ला आमच्या अर्जुन खोतकरांच्याकडे जायचं ठरवलं. त्यांनी मला बोलवलेलं होतं आणि त्या पद्धतीनं तिथं गेलो. तिथून मग आमच्या अरविंदराव चव्हाणांच्याकडं, ते राष्ट्रवादीचेच आहे, तिथं आमचा रवींद्र तौर, त्याचं हॉस्पिटल आहे त्याच्या मुलाचं तिथं. आणि आत्ताच भास्करराव दानवे म्हणले की दादा जाता जाता ह्याच्या पलीकडेच माझं घर आहे, माझ्याकडे पण या, त्याच्यावर मी तिथंही जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं सगळ्यांनी थोडंसं त्या पद्धतीनं वागलं पाहिजे, किमान आपण महायुतीच्या तरी सगळ्यांनी. हे सगळं होत असताना त्यामध्ये आम्ही त्यांना विचारलं, साहेब तुम्ही किती वाजता उठता? ते म्हणले मी 3.5 तास झोपतो. 3.5 तास आणि बेडवर पडल्या मला झोप लागते. आपल्या देशाचे पंतप्रधान 24 तासातले 4 तास काम करतात, 4 तास झोपतात आणि 20 तास काम करतात. आम्ही म्हणले तब्येत कशी चांगली राहते? ते म्हणले मी दररोज योगा करतो, प्राणायाम करतो, व्यायाम करतो. आपल्या शरीराला प्रत्येकाने वेळ दिलाच पाहिजे. मित्रांनो, मी आज पण तुम्हाला सगळ्यांना सांगेन, तुम्ही कुठल्याही राजकीय पक्षात असू द्या, तुम्ही कोण व्यवसायधारक असू द्या, तुम्ही नोकरधारक असू द्या, कुणी असू द्या, तुम्ही आपल्याकरता स्वतःकरता वेळ द्या. त्यांनी तर सांगितलं तुम्ही तुमच्या प्रत्येकाने आपापल्या कुटुंबाची वर्षात एकदा पूर्णपणे चेकअप त्या ठिकाणी करून घ्या. म्हणून मी आता आमच्या डोईफोडे डॉक्टरांना, राजूजींना विचारत होतो की राजूजी साधारण ते म्हणले माझ्याकडे सगळी ती व्यवस्था आहे. ती आज काळाची गरज आहे. ते आज उद्याच्याला तुमची जर तब्येतच चांगली नाही राहिली तर तुम्ही काही काम करू शकणार नाही, नोकरी करू शकणार नाही. शेवटी तब्येत चांगली असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी. आणि म्हणून याची नोंद देखील आम्ही बहुतेक आमदारांनी त्या बाबतीमध्ये घेतलेली आहे. एकंदरीतच माझा जालना जिल्हा तसा छोटा जिल्हा, 5 आमदारांचा जिल्हा आहे. आमचे जिल्हे 21 आमदारांचे, कुठे काही जिल्हे 18 आमदारांचे, अशा पद्धतीचे जिल्हे त्या ठिकाणी. ठाणे असेल, पुणे असेल, त्या जिल्ह्याची ओळख. इव्हन आमच्या याचाही, सत्यजितचाही जिल्हा जवळपास किती रे, 12 आमदार, 6 अशा पद्धतीनं 12 आमदारांचा जिल्हा. असे मोठे जिल्हे आहेत. आणि हा 85ला तुमच्या तिथं जिल्हाधिकारी कार्यालयाचं उद्घाटन शंकरराव चव्हाणांनी केलेलं बोर्ड मी आता वाचला. मित्रांनो, मला कलेक्टर आणि SP प्रोटोकॉल प्रमाणे भेटायला आले आणि मी विचारत होतो, पण आमच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या 100 दिवसाचा कार्यक्रम केलेला आहे. सगळ्यांना आपापले ऑफिसेस, आपापला परिसर स्वच्छ करायला सांगितलं. आम्ही सगळी कॅबिनेट तिथं होतो. मी त्यांना सांगितलं की हे सगळं करत असताना तुमच्या डोक्यामध्ये एक विचार आला असेल की काही बाबतीमध्ये थोडासा खर्च करावा लागला तर कशात करायचा. मी आपल्याला नियोजन खात्याचा मंत्री म्हणून सांगतो, तुमच्याकडे DPC अजून 3 महिन्याची शिल्लक आहे. जे किरकोळ काही खर्च लागेल तो DPC मधनं करा. हे आदेश मी मुख्यमंत्र्यांच्या देखत देतो, पण सगळं चांगलं करा. आज मी तिथे गेलो, अरे काय तुमच्या जालन्याचं जिल्हाधिकारी कार्यालय. मला तर माझ्या ऑफिसनं सांगितलं तुम्ही सर्किट हाऊसला झोपायला जाऊ नका. म्हणलं का? नाही म्हणले तुम्ही गेला तर 1-2 लोकांना सस्पेंड कराल. इतकी वाईट म्हणले तिथं परिस्थिती आहे. हे जे काही आहे, मी माग ज्यावेळेस आमच्या बरोबर राजेश होता तेव्हा त्याच्या घरी जायचो, आमच्या बरोबर होता तेव्हा जायचो. त्याचं घर बघितलंय, आज अर्जुनरावांचं बघितलंय, अरविंदरावांकडे पण मग मागे गेलेलो आहे. तुमची सगळ्यांची घरं इतकी उत्तम, स्वच्छ, चांगली असतात. तुम्ही आपलं घर जसं बघता, मी कुठलंही
ऑफिसमध्ये काम करत असताना सगळ्यांना माहिती आहे, मी माझं स्वतःचं घर समजून तिथं बारीक सारीक बघत असतो. आज अर्जुनराव मी येणार म्हटल्यानंतर सगळ्या चिरंजीवांना सांगत होते, बायकोला सांगत होते, घरच्या भावांना हे जाळ्या बिळ्या कुठं आहेत का बघा, तिथे आयला ती कुठंही बघतो, काही करतो. त्यामध्ये ही आवड पाहिजे. तुम्ही आम्ही कधी काळ नियतीनं बोलावणं आलं तर जायचंच आपल्याला, कुणी तर थांबायला आलं नाही. पण काय ती दर्जान, काय घाणेरडं तिथं काम, त्यामध्ये काय करतो इथला लोकप्रतिनिधी. आता तर पाचीच्या पाची महायुतीचे लोक आहेत. मी त्याच्यामध्ये लोणीकरांना उडाण, आमचे अर्जुनराव, ह्या सगळ्यांना, दानवे, आज संतोष मला वाटतं बाहेर दौऱ्यावर त्या ठिकाणी गेलेला आहे, पण या सगळ्यांना त्या नारायणपूरचे होते मगाशी माझ्यावर, ते बघत होते ते सगळं. ते म्हणले दादा तुम्ही एवढं बघता का? अरे म्हणलं सरकारचं काम, सरकार म्हणजे कोण? तुमच्या आमच्यातलेच कोणतरी निवडून जातात आणि त्याच्यातच सरकार बनतं ना. आपलीच माणसं असतात ना, त्यांना काही वेगळी शिंगबिंग नसतात. आता मनोज शेवटच्या क्षणी सत्यजितनं आणि आमच्या काजे साहेबांनी मला सांगितलं, त्या राजेशचा दोस्त एक माझ्याकडे होता, काम करून घेतलं बँकेचं सगळं. बुलढाणा जिल्हा बँकेवरती सहकारी बँकेला 300 कोटी रुपयाची गॅरंटी देऊन पैसे आम्ही उपलब्ध केले आणि लास्ट क्षणाला तिकडे निघून गेला. लोकांना इतके दिवस वाटत होतं की तिकडे गेल्यावरच निवडून येतं आणि आमच्याकडे निवडून येत नाही. त्यावेळेस तिकडे गेलेले बहुतेक पडले, माझ्याकडे होते ते बहुतेक निवडले. काळ बदलत असतो, वेळ बदलत असते, काळानुरूप आपण पण बदललं पाहिजे. जनरेशन गॅप पण होत असते. मलाही माहितीये, मलाही उद्याच्याला काम करत असताना मी सत्यजितशी ज्यावेळेस बोलत असतो त्याचे विचार वगैरे खूप चांगल्या प्रकारचे आहेत. नवीन पिढी पुढे आली पाहिजे, तयार झाली पाहिजे. आता मी अरविंदरावांनी एक खूप सुंदर ऑफिस दिलेलं आहे. तिथनं जात असताना आम्ही बहुतेक जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या जालन्यालाही दिलेलं आहे. फर्स्ट इयर माझ्या माहितीप्रमाणे सुरू झालेलं आहे. पण कोण बघणार आहे का नाही? तिथं मंजूर झाल्यानंतर वर्ण ब्रह्मदेव नाही बघणार, तुम्ही लोकप्रतिनिधींनी ते बघितलं पाहिजे. जर कुठं काही कमतरता असेल तर आम्हाला येऊन मंत्रालयात सांगितलं पाहिजे, इथं असं असं होतंय, मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, आम्ही काय करायचं ते करू. मगाशी एक मला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर भेटायला आले. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होती का एसी होती? एक्झिक्युटिव्ह तेवढी दादा मी आत्ताच आले, मी ते तुमचं सगळं ऐकलं, मी करून घेते, चांगलं करून घेते. त्या संदर्भामध्ये आपण त्यांना, अहो काल का परवा 8वं वेतन आयोगाला आता सुरुवात झालेली आहे. 7वं वेतन तर चालूच आहे. मी काय बोलतो, 7 लाख कोटी रुपये आपल्याकडं वेगवेगळे पैसे जमा होतात. मी ज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करतो, 3.5 लाख कोटी रुपये पगार, पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाच्या व्याजाला जातात. 3.5 लाख कोटी. आणि मग 3.5 राहिलेले 3.5 लाख कोटी बाकीच्या सगळ्या जनतेच्या करता आपण खर्च करत असतो. लाडकी बहीण असेल किंवा माझी किंवा आणखी इतर काही योजना असतील. मग एवढा मोठा पैसा ज्यावेळेस राज्य सरकार खर्च करतं त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांच्याकडनं, त्या कर्मचाऱ्यांच्याकडनं चांगल्या कामाची अपेक्षा केली, त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं दर्जेदार कामाची अपेक्षा केली तर काय चुकीचं आहे? मी बऱ्याचदा शहरात येतो, शहरात पण वेगवेगळ्या ठिकाणी मला कचरा पाहायला मिळतो. का? स्वच्छ आपण आपलं शहर ठेवायला नको. आता येताना एमआयडीसी मध्ये 1-2 कारखान्यात इतकं धूर चाललेला होता काळा, एवढं प्रदूषण ते करत होतं. अहो तेच मी म्हणतोय, एवढं कळतंय तर मग शिक्के कुणाला मारतायत, बटणं कुणाला दाबतायत? त्या संदर्भामध्ये मी ताबडतोब, नारायणराव माझ्या बरोबर होते, विक्रम होता, मी होतो, कलेक्टर होता, कलेक्टर होते. कलेक्टर म्हणले हे काय? नाही दादा बहुतेक झाले, 2-3 राहिले. 2-3 का राहिले? पोल्युशन बोर्ड काय करते? मी पंकजाताईंकडे आता सूचना करणार आहे की त्यांच्यावर ऍक्शन घ्या. अरे त्यांना पैसा कमवण्याच्या करता तुमचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार त्यांना कोणी दिलाय? हे बरोबर नाही. कधी कधी लोकांना वाटतं याला ही इतका कडक आहे. कडक आहे मी माझ्या करता नाही, जनते करताय. रिझल्ट मिळाले पाहिजे. काही काही जण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना सांगितलंय की त्याच्या माझ्या मुलीच्या, माझ्या बहिणीच्या
पोटामध्ये काय आहे ते तुम्ही पाहू नका, तो अधिकार तुम्हाला नाही, तरी देखील वेगवेगळ्या घटना घडतात. एवढं तुम्हाला सांगून पण जमत नाही, कळत नाही. मराठवाड्यामध्ये देखील किती जिल्ह्यामध्ये तशा पद्धतीचे दवाखाने आपल्याला पाहायला मिळाले. हे जे काही आहे, मला आता आम्हाला तर 237 बहुमत आहे, त्याच्यावर 5 वर्ष राज्य काहीच करू नका, आता आम्हीच तिथं आहोत. त्यामुळं तिथं एवढं व्यवस्थितपणे आम्ही पण ठरवलेलं आहे. आमच्यातलं पण उद्याच्याला काम करताना काही चुकला तरी तिथं आम्ही सांगणार, अजित पवार तुम्ही इथं चुकलेला आहे, आता तुम्हाला इथं थांबावं लागेल, कारण ताम्रपट घेऊनच तुम्ही जन्माला आलेला नाहीये, दुसऱ्याला संधी मिळेल. या संदर्भामध्ये आम्ही देवेंद्रजींनी, एकनाथरावांनी त्या प्रकारे ठरवलेलं आहे. बातम्या वेगवेगळ्या कोणी देत असेल, काय असेल तो त्याचा लखला, पण एकंदरीतच हे सगळं जे काही तुमच्या तिथं मेडिकल हॉस्पिटलचे 100 बेडचं काम असेल किंवा तिथं नाही मेंटल हॉस्पिटलच्या संदर्भातलं ज्याचा उल्लेख मागाशी राजेशने केला, किंवा मेडिकल कॉलेजचं काम असेल, ट्रामा केअरचं संदर्भातलं काम असेल, अर्जुनराव मी मगाशी कलेक्टरला सांगितलेलं आहे, डीपीसीला त्या जिल्ह्याला किती निधी द्यायचा आहे, आम्ही तिथलं कार्यक्षेत्र, तिथली लोकसंख्या या सगळ्या गोष्टी बघून त्या देत असतो. त्या पद्धतीनं मी तुम्हाला देईल, त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. मला वाटतं पंकजाताई तिथं पालकमंत्री आहेत, पंकजाताईच पालकमंत्री आहेत, त्याच्यावर त्यांना पण मी बोलवीन, त्यांनाही मी सांगेन, पण काम करताना दर्जेदार करा. आता काही काही ठिकाणी तर मला असंही कळतं की काम न करताच बिलं काढतात. त्याला म्हणलं की काय कुठल्या दुनियेत आपण राहिलो. आमच्याकडे असले प्रकार अजिबात होत आहे आणि होऊनच देत नाही. कशी होतील, त्याला तिथं राहायचंय ना. ते असले प्रकार होऊन देत नाही. कानावर आलं तर तिथल्या तिथं आम्ही ऍक्शन घेतो, मागं पुढं बघत नाही. आणि म्हणून आता लोकप्रतिनिधींनी झालं गेलं मागचं गंगेला मिळालं, किती उकिरडा उकरत बसलं तर काही त्याच्यातनं निघणार नाही. पण मी आज कलेक्टरला सांगितलं की पुढच्या वेळेस आल्यानंतर इथलं जिल्हाधिकारी कार्यालय मधून अधून डागडुजी करावी लागते ना, रंगरंगोटी करावी लागते, डागडुजी करावी लागते, काही तुटलं फुटलेलं. मगाशी ते काय डीपी नाही प्लॅनिंगचं एक ऑफिस बांधलेलं आहे, ते नियोजन भवन का काहीतरी बांधलंय. त्या नियोजन भवनच्या ती कडी बघितली, म्हणलं कलेक्टर तुला पटतंय का? ते म्हणले नाही दादा मलाही पटलं, बदललं पाहिजे. आणि मग कधी बदलला पाहिजे म्हणजे खरं त्याच्यावर तो एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्यांची जबाबदारी, त्याला ऍक्शन घेतली पाहिजे. इतकी घाणेरडी कामं करतात. त्यामध्ये खरोखरीच तुम्ही माझ्याकडे येऊन बघा. आत्ता खरं आज शेवटचा दिवस माझ्या कृषी प्रदर्शनाचा 2000 मी माणिकराव कोकाटे, पंकजाताई आम्हीच तिघांनी त्याचं उद्घाटन केलं. अतिशय शेतकऱ्यांनी कुठली पिकं घेतली पाहिजे, कशी घेतली पाहिजे, कुठलं बियाणं वापरलं पाहिजे, कुठली फुलझाडं लावली पाहिजे, कुठली फळझाडं लावली पाहिजे, कुठल्या भाज्या केल्या पाहिजे. भाज्या तर आम्ही तिथं केलं, त्याला माती नाही, पाण्यावर भाज्या आल्या. जरा जाऊन बघा तिथं. तुम्ही नुसतं बघण्यात आणि ऐकण्यात 4 बोटाचं अंतर असलं तरी तिथं आलं पाहिजे. लाखो लोक येत आहेत. तुमचं नातेवाईक असेल तर त्याला व्हिडिओ शूटिंग घ्यायला लावून तुम्ही बघा तिथं ऊस कसा आणला, तिथं जागेवर त्या जमिनीत आणलाय. म्हणजे असं नाही कुठलं तरी फळं पिकं आणायची आणि तिथं ठेवायची. काय सफरचंद आहे, काय सीताफळ आहे, अरे पण कुठं पिकलं ते सांग ना. तिथल्या झाडाला लागलेलं असतं तो पेरू, तिथल्या झाडाला लागलेलं असतं ते फळ. आज देखील माझ्या मराठवाड्यातले किती साखर कारखाने चांगले भाव देतात. मी जर माझ्या माळेगावचा भाव 3636 रुपये देऊ शकतो तर इथली लोक काय देऊ शकत नाही. म्हणते दादा तुमची रिकव्हरी जास्त आहे, तुम्ही रिकव्हरी वाढवा, तुम्ही परिसंवाद घ्या, त्याच्यामध्ये लोकांना सांगा. कृषी विभागाची मदत पाहिजे असेल तर मी आदेश देतो, माणिकरावला सांगतो, VSI ला सांगू, आणि त्यामध्ये जास्त रिकव्हरी देणारा जो ऊस आहे तो लावा, त्याच्यात जास्त साखर काढा, द्या माझ्या शेतकऱ्याला भाव.
माझा दुसरा कारखाना 3575 रुपये भाव. राजू शेट्टी जाहीर भाषणात सांगतात की त्यांच्यापेक्षा आमची रिकव्हरी 1% जास्त असताना भाव का त्यांचे जास्त आणि आपले का कमी. हे जे काही तफावत आहे लोक कितीदा ऐकतील. वर्षानुवर्ष तुमच्याकडे कारखानदारी आहे, 2-2 पिढ्या तुमच्याकडे कारखानदारी आहे. तुमचे वडील झाल्यानंतर तुम्ही चिरंजीव, तुम्ही चेअरमन, तुमचं चेअरमन पद झाल्यावर तुमचं पोरग चेअरमन, त्याचं नातवंड चेअरमन. तुम्ही बघा नगरमध्ये पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, चौथी पिढी सत्यजित आहे की नाही. अब तेच म्हणतोय ना, सगळीकडे नाही अजून, कारण दुसऱ्या बाकीकडे अजून 2च पिढी झाली, तिसरी पिढी यायची. नाही सांगायचं तात्पर्य की बाबा ही काय 4 पिढ्या राहा, भाव द्या, शेतकऱ्याचा ऊस वेळेत घेऊन जा, शेतकऱ्याचं दुसरं पीक होऊ द्या, जे काही करता येईल त्या पद्धतीनं आपण केलं पाहिजे. आता मी अमित शहांच्याकडे सारखं विनंती करतोय की आमची MSP वाढवून द्या, इथेनॉलला पण भाव, ज्यूस टू इथेनॉल, माझं BHB टू इथेनॉल त्याचाही रेट आमचे वाढवून द्या. अशा पद्धतीनं आपलं चाललंय. मी पण राज्य सरकारकडनं मागं कोजनला मला वाटतं 1.25 का 1.5 रुपयात सबसिडी देण्याचा प्रयत्न केलाय. हे का मी ज्यावेळेस दुसऱ्याला बोलत असतो त्यावेळेस माझ्या हातात जे आहे ते मी करत असतो. हे मी केलंय. तुमचे कोजनचा दर काय, त्याला आम्ही आता 1.5 रुपये देतो. आता यांचा दर घडीवर 4.5 धरा, 1.5 रुपये जास्त आम्ही देतो. राज्य सरकारच्या तिजोरीतनं 6 रुपये घ्या युनिटला, पण माझ्या शेतकऱ्याला भाव द्या. हे जे काही आहे अजून कुठं आम्ही केलं पाहिजे ते मला सांगा ना. ती करण्याची क्षमता त्या सरकारमध्ये असेल तर आम्ही करून दाखवू. आम्ही नुसते बोलणार नाही, आम्ही करणार आहे. आम्ही कामाची माणसं, आम्ही बिनकामाची माणसं नाहीये. ही गोष्ट देखील आधार हॉस्पिटलच्या स्थलांतराच्या आणि लोकार्पणाच्या निमित्तानं मी सांगतो, कारण मगाशी त्याच्यामध्ये बोलता बोलता काही वेगळे विषय अर्जुनरावनी पण घेतले आणि थोडं राजेशने पण घेतले. म्हणलं चला चान्स मिळाला आता ठोका. तर डोईफोडे डॉक्टर त्याच्यामध्ये मला दुसरं काही होतं सांगायचं, मला एवढंच सांगायचं होतं की आरोग्य सेवेचं महत्व काय आहे. आज नवीन इमारतीमुळे अधिक चांगली सेवा तुम्ही आमच्या सगळ्यांना पॅरामेडिकल स्टाफमुळं, नर्सेसमुळं, डॉक्टर्समुळं, सगळ्यांच्यामुळं देऊ शकणार आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचं योगदान हे किती महत्वाचं आहे हे कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला कळालं. त्या क्षेत्रामध्ये काम करणारी नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, स्वच्छता गृहामध्ये स्वच्छ